नमस्कार मित्र हो. गोवा हे सध्या लूटमारीचं केंद्र बनलं आहे. तुम्हाला कदाचित ठाऊक असावं, आधी इथे बटरफ्लाय बीच म्हणून एक बीच आहे. तिकडे आपण चालतसुद्धा जाऊ शकत होतो. 15 मिनिटं चालत जायचे लोक. जवळपास 1 ते 2 किलोमीटर अंतर होतं. परंतु आता यांनी काय केलं आहे, इकडे बटरफ्लाय बीचला जायला एक रस्ता बनवला आहे आणि हाच रस्ता शो करतो सगळ्या ठिकाणी बटरफ्लाय बीचला येण्यासाठी. आणि इकडे यांनी काय केलं आहे, 4 व्हीलरला 100 रुपये, 6 व्हीलरला 200 आणि बाईकला स्कूटीलासुद्धा 2 व्हीलरलासुद्धा 100 रुपये एवढे एंट्री फी घेतात. एंट्री प्लस पार्किंग. इथून या ठिकाणापासून 2.5 किलोमीटरवर आहे ते. तर तुम्ही विचार करा की त्या बीचवरती तुम्ही किती वेळ थांबणार आहात. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. आणि वरून तुम्हाला एका असा कच्च्या रस्त्यावरून यायचं आहे. रस्तासुद्धा काय एवढा खास नाही आहे, जसं आपण डांबरी रस्ता बोलू शकतो असा नाही आहे. गावाकडचे रस्ते असतात तसं आहे. आणि त्यासाठी ते लोक 100 रुपये मागत आहेत. तर तुम्हाला हे पटतं का? म्हणजे पर्यटकांकडून किती रक्कम उकळवायची, कशी उकळवायची, हे सगळं साचोलोट आहे असं मला तरी वाटतं आहे.